त्याच्यानंतर ती धारपेटीची खिंड आणि तो वाघदाऱ्याचा डोंगर तो झाला. हाच तो पोट्ट्याचा डोंगर ज्या डोंगरावर दिनांक 6 मे 1818 या दिवशी इंग्रजांनी तोफा चढवल्या आणि श्रीमद रायगडावर तोफेचा मारा चालू केला. 7 मे 1818 या दिवशी रायगडाचा शेवटचा किल्लेदार शेख अबुल किंवा शेख अब्दुल जो अरब होता तो खाली रायगडवाडीमध्ये गेला. तहाच्या वाटाघाटी चालू केल्या. 7 तारखेला तो खाली रायगडवाडीमध्ये गेला. तरीही दुपारी 3 वाजेपर्यंत गडावर तोफेचा मारा चालूच होता. तोफा बंद नव्हत्या. त्याला असं वाटलेलं की मी दिवस वेळ वाढवत नाही आणि कुठेतरी मला बॅकअप येईल मराठ्यांचा आणि हा गड आम्ही राखू. आणि मराठ्यांचा बॅकअप आला सुद्धा. मराठ्यांची फौज त्याला साथ द्यायला आली सुद्धा. परंतु लेफ्टनंट क्रॉसबी याच्याबरोबर महाडला त्यांची आणि मराठ्यांची आणि लेफ्टनंट क्रॉसबीची झुंज झाली. मराठ्यांची फौज हारली आणि याला पुन्हा मिळालं नाही. मग नंतर पुन्हा हा 9 तारखेला हा खाली गेला.